शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी. त्याचबरोबर कर्जमाफीची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी आपण शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आली आहे, ती बातमी बघू एकदा. मित्रांनो, राज्यात यंदाच्या खरीप हंगामावर अल निनो संकटाची गडद छाया. राज्यात 88% पाऊस. विदर्भ मराठवाड्यात अवर्षण संकट. सरकार अलर्ट मोडवर. मित्रांनो, यावर्षीच्या खरीप हंगामावर मोठे संकट अल निनोचे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे सरासरी प्रमाणे 88% असेल. पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात त्याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणारच. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय वेळेत अंमलात आणला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका कर्जमाफीला बसणार नाही, कारण ही आधीच जाहीर झालेली योजना आहे, असेही ते म्हणाले. मित्रांनो, 48 लाख मेट्रिक टन खताचे आवंटन केले आहे. प्रत्येक रेक पॉईंटवर GIS मॅपिंग होईल. खाते उतरते तेव्हा विभागाचा माणूस असला पाहिजे, हे सांगितले आहे. शेतकऱ्यांची लिंकिंगबाबत तक्रार असते, त्याबाबत कडक धोरण घेतले आहे. 400 पेक्षा जास्त लायसन्स रद्द लिंकिंगची तक्रार आली तर कारवाई करू, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे मत. मित्रांनो, एकंदरीतच थोडक्यात कर्जमाफीबद्दल विचार केला तर कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे. आता वळूया मित्रांनो कापसाच्या भावाकडे. त्या अगोदर मित्रांनो, अकोला या ठिकाणी तुरीला 8,250 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे. कापूस भाव पटापट बघूया आपण आता. मित्रांनो, गंगाखेड परभणी या ठिकाणी 9,600चा भाव कापसाला मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जळगाव जामनेर 9,350 रुपये. त्यानंतर अमरावती 9,550 रुपये. त्यानंतर समुद्रपूर 9,500 रुपये. त्यानंतर पारशिवनी 8,750 रुपये. त्यानंतर उमरेड 9,450 रुपये. त्यानंतर काटोल 9,025 रुपये. त्यानंतर मित्रांनो, भिवापूर 9,400 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू 9,740 रुपये. त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट 9,775 रुपये. त्यानंतर वर्धा 9,600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुलगाव 9,250 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.